नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुरीच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आणि ही ऑल सीझन व्हेरायटीची तूर आहे. या तुरीची लागवड 25 जानेवारीच्या आसपास आपण केली आहे आणि त्या हिशोबाने आता या तुरीला जवळपास 3-3.25 महिने झाले आहेत आणि आणखी 1 महिन्यात ही तूर नक्की हार्वेस्टिंगला येईल अशी पोझिशन आहे. शेंगाची पोझिशन चांगली आहे. या एवढ्या 42-45 डिग्री तापमानात सुद्धा या तुरीचं सेटिंग बघा तुम्ही, चांगलं आहे. आणखी फुलं लागणं चालू आहे, आणखी काही शेंगा लागतील आणि या व्हेरायटीला आता किंचित एक 8-15 दिवसानंतर पाण्याचा ताण द्यावा लागेल, म्हणजे हा शेंडा पूर्ण थांबेल, खालचा माल तयार होईल. या व्हेरायटीला फारसं मेंटेनन्स आहे आणि एक माफक 2-3 फवारण्या, खताचा सुरुवातीला एखादा डोस आणि पाण्याचं नियोजन, यामध्ये ही व्हेरायटी येऊ शकते किंवा इथे आली आहे. एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण बघता की या तुरीची वाढ जवळपास 4.5-5 फुटापर्यंत झाली आहे. यावरून हे सिद्ध होते की ही मजबूत व्हेरायटी आहे आणि ॲडव्हर्स कंडिशनमध्ये, जास्त तापमानामध्ये सुद्धा या तुरीचं पीक येऊ शकते. ऑल सीझन म्हणजे ही तुम्ही खरीपला पेरू शकता, ही तुम्ही रब्बीला पेरू शकता, ही तुम्ही उन्हाळी हंगामात पेरू शकता. आपल्याकडे जे 3 सीझन आहेत, खरीप, रब्बी आणि उन्हाळी, या तिन्हीपैकी कुठल्याही सीझन मध्ये ही व्हेरायटी येऊ शकते. असे या व्हेरायटीचे गुणधर्म आहेत. आता आणखी ज्यावेळी शेंगा लागतील आणि ही व्हेरायटी कापणीला येईल, त्यावेळी मी परत या व्हेरायटीचे व्हिडिओ आपल्याशी शेअर करेन. बघा, शेंगा चांगल्या आहेत आणि आता शेंगामध्ये दाना सुद्धा पकडला आहे. हंगामाच्या वेळी किंवा मळणीच्या वेळी तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करीन, किती उत्पन्न झालं हे तुमच्याशी शेअर करीन आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देईन. धन्यवाद.